खूप वर्षापूर्वी रत्नागिरीत आलेला एक फक्त एका मिनिटात मी तो किस्सा सांगतो. तिथे जुनी मंडळी दिसत एखाद्या ओळखीची दशरथ बुवा आहे ना, आणि बेहरे बुवा, विलास बुवा पाटील. किती वाजेपर्यंत भजन चाललेले त्यांची? 3 वाजेपर्यंत. 12 वाजता संपायचं होतं, 11 वाजता संपवायचं होतं भजन. 3 वाजेपर्यंत रत्नागिरीची मंडळी, एकही मंडळी बसलेला माणूस आणलेला नाही. त्यासाठी मी रत्नागिरीतल्या खूप मंडळींचा आभारी आहे आणि खूप खूप धन्यवाद देतो. तुम्ही असे भजनप्रेमी आहात, कलाकार आहात, आम्हाला हलू दिलं नाही, आम्हालाही उठू दिलं नाही. पण दशरथ बुवांचं आणि बेहरे बुवांचं, विलास बुवांचं काय भजन झालेलं त्यावेळेला, ती एक आठवण आहे अजून मला. खूप वर्ष झाली असतील त्याला मी, म्हणजे हा बरोबर. राजा होता आमचा, राजा केळकर, त्यांनीच मला रत्नागिरीत पहिलं आणलं. तर भजनी मेळावा रत्नागिरी खारवी समाज भवन इथे आहे. चला आता बघूया. नमस्कार. या त्याचप्रमाणे भजन सम्राट या मंडळाचे सचिव समोरजी बुवा यांनी सुद्धा वरती यायचे. त्याचप्रमाणे मुंडेकर बुवा, भगवान पालक माऊली बुवा, लवले बुवा साहेब पण आहेत वरती या स्टेजवरती. तसेच विजय परब बुवा, त्याचप्रमाणे शिरसेकर बुवा यांनी सुद्धा असं व्हायचं आहे. शिरसेकर बुवा कोणतरी पाहिजे आणि त्या नामांकित बुवा येथे उपस्थित आहे. या सुद्धा कालपासून ते आपल्यासाठी भेटण्यासाठी इथे उपस्थित आहे. तर मी सर्वप्रथम पहिल्यांदा या मंडळीचे आमच्या खाली समाज विकास समितीवरती उपकार आहे, पुष्कळ उपकार आहे. हे समाज उपक्रम पाहण्यासाठी हरियाण बुवा म्हणा, मुंडेश्वर बुवा म्हणा, काश्मीर बुवा म्हणा, या ठिकाणी आम्ही जेव्हा कार्यक्रम लावलो ते मदतीसाठी, आर्थिक मदतीसाठी, तिथे शिरसेकर बुवा आहे, आर्थिक मदतीसाठी सावरकरमध्ये लावले प्रोग्राम, आणि त्यावेळेला मदतीसाठी त्यांनी काय म्हटलं नाही, कधीही नाही म्हटलं नाही या समाज भवनाच्या मदतीसाठी.
त्याच्यानंतर पुढचा सरकार जो आहे गावामध्येच मावले आणि कित्येक अनेक शिष्य मिळवले भगवान बालकमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यांचा सत्कार आमच्या समितीचे तालुका प्रमुख वासुदेव वागे साहेब या आणि त्यांचा सत्कार करा. माऊली साहेब यांच्याबद्दल काय सांगायचं. जिथे जिथे कमी पडतो तिथे लवकर असतात. कुठला पण प्रोग्राम असू दे आणि एवढी आवड आणि एवढी निवड त्यांची असते तर त्यांचा सुद्धा सत्कार आमच्या समितीचे सर्व सेक्रेटरी माधव पटेकर इथे येते मी करते. माधव पटेकर या. विजय इथे उपस्थित आहेत.
अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ यांच्या मार्फत रत्नागिरी जिल्ह्याच्या शिवसेना यांच्यासोबत 2 उपजिल्हा प्रमुख अशी पद आहे. त्यापैकी अजून एक उपजिल्हा प्रमुख पद आहे आणि ते देण्यात आलेलं आहे संजय सूर्यवंशी. संजय सूर्यवंशी आणि आता सामना आणि शेवटचा रत्नागिरी येथे होत आहे आणि त्या निमित्ताने रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी संतोषजी क्षीरसागर पवार यांची निवड आणि उपजिल्हाध्यक्षपदी संजय सूर्यवंशी यांची निवड करण्यात आलेली आहे. उपजिल्हामध्ये अजून 1 किंवा 2 नाव असणार आहेत आणि ते लवकरच जिल्ह्यातील इतर काही भाषण मंडळी आहेत त्याच्या वतीने आम्ही जाहीर करू. इथे नामवंत सगळे भाषण उपस्थित आहेत. दामोदर तालुके साहेब यांचं खूप मोठं प्रमाणात स्वागत केलं. आम्ही त्यांचं स्वागत करतो. इथे आझादी आमचे विलास पाटील पटक्या शिष्य आझादी दाडोबा सुद्धा आलेले त्यांचं सुद्धा आम्ही शब्दस्फोटाने स्वागत करतो. या कार्यक्रमाला पुढे येताना अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाचे सचिव प्रमोद यांना विनंती करतो की त्यांनी प्रस्तावना मार्गदर्शनाचं भाषण करावं. की आम्हाला खूप उशीर झाला आणि त्याच्यामुळे कार्यक्रमाला ह्या ठरल्या वेळेपेक्षा खूपच उशीर झालाय. पण तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की एवढ्या वेळ झालेली असून सुद्धा आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. जोरात एकदा तुमच्यासाठीच तुम्ही टाळ्या वाजवा. खरं सांगायचं म्हणजे आज कालपासून आमचा दौरा चालू झालेला आहे. काल माणगावला पहिली मीटिंग केली, संध्याकाळी दापोलीला मीटिंग केली, आज सकाळी गुहागरला एवढं छान वाटलं त्या ठिकाणी. जसं आता जसे तुम्ही आहात त्याप्रमाणे तिथे लोक जमली होती. संपूर्ण हॉल फुल झाला होता आणि त्यांना म्हणजे तिथे मार्गदर्शन करता करता आम्हाला कधी वेळ निघून गेली काय समजलेलंच नाही. एवढा त्या ठिकाणी माहोल तयार झाला होता आणि त्या लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या मंडळाला साथ दिला. आणि विशेष सांगायला अभिमान वाटतो की त्यांनी जी संस्था स्थापन केली आहे त्या संस्थेला नाव त्यांनी अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर शाखा असं दिल्यामुळे आणखी आमचं हृदय आमचं मन भरून आलं. असू दे, अशी सगळ्यांची माया आम्हाला आलेली आहे, त्याच्यासाठी आम्ही सगळेजण फिरतो आहोत. विषय तर आम्ही लेटरमध्ये लिहिले होते. आम्हाला या दौऱ्यावर आम्ही का आलो आहोत. आपल्याला पहिला विषय आहे की आपल्याला सगळ्यांना एकत्रित यायचंय. आमचा मूळ हेतू एवढाच आहे की सर्व भजनी कलावंतांनी एकत्रित येऊन आता आपली ताकद दाखवण्याची गरज आहे. कारण का भजनी कलावंत हा एकच असा कलावंत आहे जो आजपर्यंत उपेक्षित आहे. सरकार दरबारी आपल्याला पाहिजे तो न्याय अद्याप मिळालेला नाही आणि त्या न्याय हक्कासाठी आणि इतर आपल्या गरजांसाठी जर आपण संघटित नसू तर काही साध्य होणार नाही बघा. तर ही एक संस्था नसून अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ ही संस्था नसून एक चळवळ आहे. सगळ्याच कलावंतांनी भजनी कलावंतांनी एका झेंड्याखाली यावं, एका छताखाली यावं आणि एकजुटीने आपल्याला जे काय हवं आहे आणि ही कला चांगली वृद्धिंगत करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे. यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचं आहे. नुसतं कोकणच नव्हे तर आमचे प्रयत्न आता महाराष्ट्रभर, महाराष्ट्रातला विखुरलेला भजनी कलावंत एकत्र यावा. आणि सांगायला अभिमान वाटतो की आम्हाला 2-3 ठिकाण म्हणजे ऑल महाराष्ट्रामधून, अमरावतीमधून फोन आले, पुण्यातून फोन आले की हा जो तुम्ही उपक्रम चालू केलाय तो अतिशय चांगला आहे आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, कधीतरी आमच्याकडे या. म्हणजे ही सुरुवात झालेली आहे. आपल्या कोकणातून याची सुरुवात झाली. मुहूर्तमेढ आपले रोवलेले आहे. 1989 साली ह्या संस्थेची स्थापना झाली पण नाव होतं महाराष्ट्र प्रासादिक भजन मंडळ परिषद. काही तांत्रिक अडचणीमुळे ते रद्दबातल झालं आणि पुन्हा तीच संस्था फक्त नव्या नावाने
अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ या नावाने पुरत जोमाने कामाला लागले. आता गेल्या वर्षीच्या याच्यामध्ये म्हणजे पहिल्याच वर्षामध्ये आम्ही 3 भरगच्च कार्यक्रम केले. आता तुम्ही म्हणाल या कार्यक्रमांचा आम्हाला काय फायदा, ते तुम्हाला हळूहळू समजेल. पहिला कार्यक्रम आम्ही केला, कॅलेंडर आम्ही छापलं. म्हणजे दिनदर्शिका आजपर्यंत भजनी कुठल्या संस्थेची, भजनी मंडळाची, भजनी कलावंताची दिनदर्शिका प्रकाशित झाली नव्हती. तो प्रयत्न आम्ही केला आणि यशस्वी झाला. त्यामुळे काय झालं, आम्ही घराघरामध्ये पोहोचलो. गेल्या वर्षी अल्पावधीमध्ये हे सगळं काम केलं, पण यावर्षी आम्ही अगदी पूर्वनियोजित ते कॅलेंडर प्रकाशित करणार आहोत. आणि त्यावेळी तुम्हाला आम्ही निश्चित साथ घालू आणि तुम्ही त्या आमच्या साधेला हो द्यायचा आहे. तुमचे गेल्या वर्षी ज्या लोकांनी आम्हाला त्याच्यामध्ये तुमचा फोटो आला नाही, तुमच्या मंडळाची माहिती आली नाही, त्या सगळ्यांची नावं यावर्षीच्या कॅलेंडरमध्ये यायला पाहिजेत. ही जबाबदारी आता येतील. इथून जे सभासद आम्ही जे निवडून देऊ, आपले जे तुम्ही तुमच्या आमच्यातून जे आपण पदाधिकारी निवडू, त्यांनी कृपया ही जबाबदारी घेऊन जास्तीत जास्त लोकांचे त्याच्यामध्ये नोंद करून घ्यावी आणि हे कॅलेंडर भव्य दिव्य केलं पाहिजे. आणि हे कॅलेंडर प्रत्येकाच्या घरामध्ये असलं पाहिजे. भजनी कलावंतांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये हे कॅलेंडर असलं पाहिजे. फक्त भजनी कलावंतांच्या घरामध्ये नको आणि शेजाऱ्याच्या भिंतीवर पण लागलं पाहिजे. ती व्यवस्था पण तुम्हीच करायची. का तर याच्या माध्यमातून आपली संस्था सगळीकडे जाईल. आपले भजनी बुवा सगळ्यांना तळीत होतील. आपल्या भजनी बुवांचा संपर्क सगळ्यांना त्या माध्यमातून महाराष्ट्रभर मिळेल, ही आमची योजना आहे. दुसरा उपक्रम आम्ही गेल्या वर्षी राबवला, अखिल भारतीय भजन संमेलन. आतापर्यंत नाट्य संमेलनं झाली, साहित्य संमेलनं झाली, पण भजन संमेलन आजपर्यंत झालं का? नाही झाले. कारण का? आम्ही दुर्लक्षित आहोत. आमच्याकडे सरकारचं लक्ष नाहीये, आम्हाला राजाश्रय अजून मिळालेला नाहीये आणि म्हणून हे कार्यक्रम सरकार करत नाही, आपल्याला करावे लागतात. गेल्या वर्षी हे भजन संमेलन आम्ही केलं आणि ते अखिल भारतीय भजन संमेलन या नावाने केलं. आणि त्या नावाप्रमाणे साजेसं आम्ही काय केलं, संपूर्ण भारतातून भजनी कलावंत आम्ही बोलवले होते. बघा, प्रत्येक ठिकाणून एक एक कलाकार बोलवला होता भजन सादर करणारा, आणि त्यांनी आपली कला सादर केली, आम्हाला मार्गदर्शन केलं. अशा प्रकारे तो देशव्यापी कार्यक्रम आम्ही 3 दिवसाचा अतिशय यशस्वीरित्या पार केला. आणि त्याचं उद्घाटन सांगायला अभिमान वाटतो की आपल्या महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सन्माननीय आशिषजी शेलार यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. आणि त्यावेळी त्यांनी आम्हाला वचन दिलं की याच्या पुढचे भजन संमेलन महोत्सव आम्ही आमच्या सरकारी तिजोरीतून करू. त्यानंतर लगेचच अगदी 2 महिन्याच्या अल्पावधीच्या कालामध्ये मार्च एंडिंग होता, त्याच्या अगोदर स्वतः आशिष शेलारांनी मंत्रालयामध्ये सांगून भजन महोत्सव हा पहिला आयला कार्यक्रम, भजन महोत्सव गव्हर्नमेंटच्या खर्चातून पहिला आयला आपल्याला करण्याची संधी दिली. अगदी 2 दिवसाच्या कालावधीमध्ये 28, 29, 30 3 दिवसाचा कार्यक्रम करायचा होता. 26ला आम्हाला फोन आला, 27ला एका दिवसामध्ये बसून आम्ही रूपरेषा ठरवली आणि 3 दिवसामध्ये तो कार्यक्रम अतिशय दणक्यामध्ये थाटामाटात तो पार पाडला. हे काम कोणाचं? तुमच्या सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळे हे आम्ही करू शकलो, हे मला सांगायचं आहे. अशा प्रकारे 3 भव्य दिव्य कार्यक्रम. आता त्याच्यानंतर आमची एकजूट व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही सगळेजण तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून हा कोकण दौरा चालू केलाय. आता ही आमची शेवटची मीटिंग आहे. इथून आम्ही मुंबईला जाणार. रत्नागिरी आपल्या सिंधुदुर्गमध्ये ऑलरेडी आमची मीटिंग झालेली आहे, त्यांना या संस्थेची इत्थंभूत माहिती आहे. तर आता याच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना संबोधित करू इच्छितो की तुम्ही सगळेजण या संघटनेचे सभासद व्हा आणि ज्या वेळी आम्ही तुम्हाला हात मारू त्यावेळी आमच्या पाठीशी उभे राहा. कारण भजनी कलावंत एवढा उपेक्षित आहेत. आपल्याला अजून काय काय मिळवायचं आहे? काय मिळते आपल्याला? साधी एक पेन्शन मिळते, आम्ही फक्त खुश. आमच्या भजनी कलावंतांना पेन्शन मिळते, पण विचार करा ती सुद्धा आत्ता चालू झाले. याच्यापूर्वी आमचे कित्येक कलाकार औषध पाण्याशिवाय तडपडून गेले, ज्यांनी संपूर्ण आयुष्य ह्या भजन सेवेसाठी आपली संस्कृती जतन करण्यासाठी वेचलं. नोकऱ्या सोडून गावी आले का आपली मंडळ बंद पडू नयेत म्हणून, आणि आयुष्यभर भजन सेवा केली. शेवटी डॉक्टराला सुद्धा त्यांच्याकडे पैसा नव्हता डॉक्टरकडे जायला. ही आपल्या भजनी कलावंतांची खंत आहे, दुःख आहे.
आणि हे आता आपण सुधारलं पाहिजे. याच्या पुढीच्या हे लक्षात नाही आलं, पण आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे. आणि ही भजन पेन्शन आता चालू झाली आहे, पण त्याच्यामध्ये त्रुटक अटी किती आहेत? 48,000 म्हणे तुमचं उत्पन्न पाहिजे वार्षिक. अरे 48,000मध्ये एका महिन्याचा डॉक्टरचा तरी खर्च भागतो का? बाकीचं सोडूनच द्या. ह्या मंत्र्यांना 50,000 1 लाख रुपये पेन्शन आहे आणि ते आम्हाला सांगतात तुमची 4,000ची मर्यादा, तेव्हा तुम्हाला हे मानधन मिळणार. हे मानधन आम्हाला वाढवून मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. हा कोटा वाढवून मिळाला पाहिजे. जर जिल्ह्याला 100 पेन्शनर असतील देत असतील तर ते 200 करून मिळाले पाहिजेत. सरकार दरबारी जे पुरस्कार मिळतात ते आमच्या भजनी कलावंतांना सुद्धा मिळायला पाहिजे. आतापर्यंत एकाला तरी सन्मान मिळाला का? सन्मान केलाय का हो? गव्हर्नमेंटने केलाय का? कारण का आम्ही एकत्रित नाही, आम्हाला राजाश्रय नाही म्हणून आता ही आपण सुरुवात केली आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्याला राजाश्रय मिळालेला आहे. ज्यावेळी आपण भजन महोत्सव सरकारी तिजोरीतून केला त्यावेळी याची सुरुवात झालेली आहे, नांदी झालेली आहे आणि याच्या पुढे आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी संघटित व्हायचंय. आता तिसरं बघा, एक आम्ही विमा योजना आणली आहे. विमा योजना म्हणजे आपण कुठे प्रवासात गेलो आपण भजनी बुवा कायम रात्रीचे प्रवास करतो, गाडी घोड्यातून प्रवास करतो. कधी कधी आमच्या गाड्या चालत नाहीत, अशा अवस्थेत आम्ही घेऊन जातो. कुठे अपघात झाला काय होऊ नये, पण कधी काय झालं तर त्यावेळी आपल्याला काहीतरी सुरक्षा हवी म्हणून एक विमा कवच आम्ही एका कंपनीला ओरिएंटल इन्शुरन्सशी आम्ही संपर्क साधला आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1 ते 2 लाखाचा विमा आपल्याला उतरायचा आहे. जे आपले आजीव सभासद असतील त्यांचा या वर्षाचा हप्ता आम्ही भरणार आहोत आमच्या मंडळातर्फे, पहिला हप्ता. आणि याच्या पुढे काय भरायचा की नाही तो आपण पुढे ठरवू, पण यावेळी आम्ही तुम्हाला सुरुवात करून तुमचा विमा उतरून देणार आहोत. ही सुद्धा संधी म्हणजे आम्ही आपल्या मंडळाच्या म्हणजे आमच्या सगळ्यांच्या मंडळाच्या खर्चातून निधीतून हे करणार आहोत. तर एकच मी सगळ्यांना सांगू इच्छितो, आता वेळ झाला आहे, अजून बरेच वक्ते बोलायचे आहेत, तर सगळ्यांना मी विनंती करेन की जास्तीत जास्त संख्येने ह्या मंडळाचे सभासद व्हा आणि आम्हाला सहकार्य करा. ज्या वेळी आम्ही तुम्हाला हाक मारू त्यावेळी आमच्या आतापर्यंत आम्ही सगळी निवेदनं दिलेली आहेत सरकार दरबारी. आम्हाला काय काय पाहिजे ते सगळं दिलेलं आहे. आम्हाला पेन्शन पाहिजे, आमच्या पेन्शनची माहिती मर्यादा वाढवून दिली पाहिजे, आमचा कोटा वाढवून दिला पाहिजे, आम्हाला पुरस्कार दिले पाहिजेत, आमच्या टायमिंगच्या बाबतीत ही सगळी निवेदनं आम्ही दिली आहेत. पहिल्या अधिवेशनाला जाऊन दिलं, आता परत पावसाळी अधिवेशन आहे त्यावेळी देणार, अजून 2-3 वेळ देऊ. त्याच्यानंतर जर त्यांनी नाही आपल्याकडे जर दुर्लक्ष केला तर तुमची सगळ्यांची तयारी पाहिजे की सगळ्यांनी मिळून एक दिवस आपण धरणं आंदोलन करू आणि तो परिसर मंत्रालयाचा गजबजून टाकू, आमचा न्याय हक्क आपण मिळवू. त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची आम्हाला गरज आहे. म्हणून आज सगळ्यांना आम्ही साथ घालायला आलो आहोत की आपण सगळेजण संघटित होऊया, त्या संघटनेशी एकनिष्ठ राहूया आणि आपण जो वृक्ष लावलाय, जी वेल लावली आहे त्याचा एक वटवृक्ष बनवूया. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष तसेच व्यासपीठावर सर्व भजन मंडळातील भजनी बुवा जमलेले तरुण श्रोते, भजनी बुवा, माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत. आज या ठिकाणी जो अखिल भारतीय हिंदुवंदक मंडळ यांनी ही योजना काढलेली आहे की आपण संघटित व्हावं, सर्वांनी एक होऊन एका झेंड्याखाली येऊन आपल्या ज्या काही मागण्या आहेत, आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या सरकारकडे जाऊन आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. चांगली गोष्ट आहे. आपण सर्वांनी खरोखर आतापर्यंत एकत्र आलो नाही आणि आज खरोखर आनंद वाटतोय की याच्यामध्ये आज आम्ही 2-3 ठिकाणी काही मिटिंग्स केल्या, त्याच्यामध्ये खरोखर भरपूर यश आपल्याला आलेलं आहे आणि आपल्याला सर्वांना पाहून एवढा लेट होऊन सुद्धा आपण या ठिकाणी बसल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं पुनश्च धन्यवाद करतो. भजनाबद्दल सांगतो तुम्हाला. भजन हे काय, आम्ही आज गेले माझ्या बाजूला आज बसलेले सर्व बुवा आहेत, बुजुर्ग आहेत, माझ्या वयाचे आहेत. बुवाने देखील आमच्या बुवांच्या आताच बुवांची 75वी झालेली आहे.
एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. या 75 वर्षापर्यंत भजन करणं ही साधी गोष्ट नाही, त्याच्या मागे परमेश्वराची साथ लागते, आपल्या आई वडिलांची साथ लागते. म्हणून ही 75 बुवाने गाठलेले आहे या भजनाद्वारे. भजन तुकाराम महाराजांनी सांगितलेलेच आहे. भजन कसं असावं? राम राम म्हणता जाओ माझा प्राण, ह्याची कृपा धन द्यावे मज. मला तुकाराम महाराजांनी काय म्हटलेलं आहे की राम राम म्हणता जाओ माझा प्राण, ह्याची कृपा धन द्यावे मज, असं मागितलेलं आहे. आणि आम्ही सुद्धा संतांप्रमाणेच ते मागतोय. आम्ही बुवा म्हणजे काय? बुवा म्हणजे संत. त्या बुवा सुईच्या टोका एवढी सुद्धा चूक होता कामा नये. तो बुवा मी नेहमी सांगत असतो की आमचे 3 बुजुर्ग बुवा, परशुराम बुवा पांचाळ, विलास बुवा पाटील, चंद्रकांत बुवा कदम, वामन बुवा खोपकर, काशीराम बुवा परब, चिंतामणी बुवा पांचाळ हे अजरामर झालेले बुवा आहेत. आणि त्यांचा आदेश घेऊनच आम्ही आतापर्यंत भजन करतोय. आणि आताच्या मुलांनी सुद्धा, आताच्या पिढीने सुद्धा आमच्यासारखेच त्यांच्यानंतर आम्ही जी भजन करतोय सगळे बुवा, त्याने सुद्धा अशीच भजन करून या भजनाची परंपरा टिकवावी आणि आपल्या हिंदू धर्माची संस्कृती टिकवावी. आपले वाडवडील, आपले आजोबा हे सगळे या भजनामध्ये तल्लीन होत होते पूर्वी. तसंच आपण देखील आताच्या मुलांनी ही भजनाची परंपरा सांभाळावी आणि सर्वांनी मिळून आमच्या या अखिल भजन संप्रदाय हितवर्ग मंडळ या मंडळाचे सभासद व्हायला विसरू नका. या सभासदाची वर्गणी मला 1100 रुपये आहे, आजीवन 1100 रुपये हे भरून आपण या मंडळाला सहकार्य करावं. आणि या मंडळाला वेळोवेळी ज्या वेळी मंडळ तुम्हाला साथ देईल त्यावेळी त्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा. आजपर्यंत आपल्या अनेक पिढ्या गेल्या, परंतु सरकार दरबारी भजनाची नोंद झाली नव्हती. परंतु या मंडळाने आमचे अध्यक्ष भगवान लोकरे, सेक्रेटरी आमचे प्रमोद हरियांजी बुवा, आमचे राजा दळवे, आमचे लब्धे साहेब याने अतोनाट मेहनत करून आणि आपल्या सर्वांना एकत्रित करून मुंबईला सुद्धा त्यांनी सरकारी दरबारी या भजनाची नोंद केलेली आहे. म्हणून सरकारला सुद्धा जागरूक व्हायला लागेल की हे भजन आपल्या सरकारी दरबारामध्ये त्याची नोंद झालेली आहे, त्यांना याची सुद्धा दखल घ्यावी लागेल. असं सर्वांनी आमच्यावर प्रेम ठेवा, आतापर्यंत ठेवला तसं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही संत पावनताय पतित कीर्तिवान. तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा थोडं मोठे आहे, इथे बसलेले सगळे मोठे आहेत. मी तुमच्या सर्वांना आदरपूर्वक नमस्कार करतो. मला विषय दिलेले आहेत दोन, पण तत्पूर्वी एक छोटासा काय. मी खूप वर्षापूर्वी रत्नागिरीत आलेला एक फक्त एका मिनिटात मी तो किस्सा सांगतो. तिथे जुनी मंडळी दिसत आहेत, त्याला ओळखीची आहे. दशरथ बुवा आहे ना, आणि बेहरे बुवा, विलास बुवा पाटील. किती वाजेपर्यंत भजन चाललेले त्यांची? 3 वाजेपर्यंत. 12 वाजता संपायचं होतं, 11 वाजता संपवायचं होतं भजन. 3 वाजेपर्यंत रत्नागिरी मंडळी, एकही मंडळी बसलेला माणूस आणलेला नाही. त्यासाठी मी रत्नागिरीतल्या खूप मंडळींचा आभारी आहे आणि खूप खूप धन्यवाद देतो. तुम्ही असे भजनप्रेमी आहात, कलाकार आहात. आम्हाला हलू दिलं नाही, आम्हालाही उठू दिलं नाही. पण दशरथ बुवांचं आणि बेहरे बुवांचं, विलास बुवांचं काय भजन झालेलं त्यावेळेला, ती एक आठवण आहे अजून मला. खूप वर्ष झाली असतील त्याला. मी म्हणजे राजा होता आमचा, राजा केळकर, त्यांनीच मला रत्नागिरीत पहिलं आणलं. तर असं तर खूप त्यावेळेची मजा सांगायची झाली तर रत्नागिरीवाले मला ह्याच्यासाठी खूप आवडतात आणि माझं खास आवडतं ठिकाण रत्नागिरी आहे. मी खूप दमलो बाहेर, रत्नागिरीला आराम करण्यासाठी येतो. राजा केळकर माझी सगळी व्यवस्था करतात. असं बोलायचं झालं तर खूप आहे, पण जसं आमच्या मंडळाने ठरवलंय वारीचं, कारण आतापर्यंत आम्ही जो
विषय चालवले ते तुम्हाला सगळ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. वारीबद्दल मी सांगेन एवढंच की मी 10 वर्षापासून वारी करतोय वयाच्या तो आतापर्यंत. वारीचा अनुभव हा खूप मोठा आहे, पण इथे आपल्या भजनी कलावंतांनी का जायला पाहिजे एक अभ्यास मिळतो त्या वारीमध्ये आणि एक शिस्त मिळते भजनाची की भजन कसं असायला पाहिजे, भजनाचं काय असायला हवं, हा सगळा विषय वारीमध्ये मिळतो. तर वारीमध्ये सुरुवातीला जेव्हा आपण माऊली बरोबर चालायला लागतो, बऱ्याच ठिकाणी मी सांगितले की पहिली मालिका दुसरी मालिका ह्या मालिकेने सुरुवात केली तर मग पुढे काकड आरती आणि नंतर विसावा येतो. परत विसावा झाल्यावर आंधळे पांगळे हा सगळा विषय मांडला तर हा अभ्यासाचा विषय. भजनी कलाकारांनी हा विषय लक्षात घ्या की आंधळे पांगळे काय आहे. मग जुनी मंडळी दिसतात मला रिस्पॉन्स देतात, त्यांना खूप आवडले नाही का. त्यानंतर चौचारणी अभंग, नाथाचे अभंग नाही का, ह्या सगळा विषय त्या आपल्या वारीत मिळतो. म्हणून आणि शेवटी जेव्हा विसावा जवळ येतो तेव्हा आपण हरिपाठ घेऊन माऊलीची आरती करून आपण परतीला म्हणजे जिथे थांबायचं तिथे थांबतो. हा विषय सगळा आपल्या कलाकारांना मिळावा, त्याचा आनंद मिळावा, त्याचा अभ्यास मिळावा ही आमची तळमळ आहे. आणि ह्या तळमळीसाठी 1 दिवसाची का वारी होईना तरी ह्या वारीत तुम्ही सामील व्हा असं तुम्हाला कळकळीची विनंती करतो. दुसरा प्रकार असा आहे की आम्ही पक्वाजी जे माझे पक्वाजी या मला आज गोव्याला तर माझे नातूच भेटलेले म्हणजे माझे शिष्य त्यांचे शिष्य खूप बरं वाटलं. म्हणजे मुलीचे रूप लागलेले द्वारी तयारचा वेदुकीला गगनावरी असं झालं. मला बघून एवढं बरं वाटलं ना की मी तुमचा नातू आहे असं मला सांगायला आले. इथेही तसंच आहे रत्नागिरीतही खूप बरं वाटलं. आणि वारीतला पक्वाज कसा हवा, आपल्याला पक्वाजाची काय अभ्यास आहे हा सगळा तिथे आपल्याला मिळतो. तर 1 दिवस तरी वारी घ्या. त्याशिवाय पक्वाजांनी सुद्धा ह्या आमच्या मंडळाची सभासद व्हा. कारण आम्ही आतापर्यंत पाहिले म्हणजे आम्ही बुवांना चालू केलं, काही चालू झाले पण पक्वाजांना सुद्धा चालू होते. त्याशिवाय पोलीस मंडळींना सुद्धा ही चालू होते. हा आमचा उपक्रम येतो आणि खूप त्याला आम्हाला म्हणजे समोर आमच्या म्हणतात ना हे आपल्या गाडी आले हे सगळं राज्यातले सगळे मंत्रिमंडळ आणि आमच्या 3 दिवसाचे कार्यक्रम आम्हाला दिलेला मागे हेही सांगतील आमचे पदाधिकारी. तर आपल्याकडे आलेले आहेत म्हणून याचा आपल्याला त्याचा फायदा घ्यायचा आहे. म्हणून जास्तीत जास्त सभासद व्हा आणि अभ्यासाला लागा की कारण अभ्यास केल्याशिवाय ज्ञानदेवी अभ्यास मोठा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही. नाहीतर साधारण असं असते मी फक्त बुवा आहे 2 गाणे गातो मला द्या काय ते तसं होणार नाही. काहीतरी तुमचे रिझल्ट हवा आपल्याकडे असं नाही. सगळं काही तुम्हाला मिळेल. तर त्यासाठी सभासद व्हा आणि एका दिवसाच्या वारीसाठी या. आणि परत आमचे अध्यक्ष सांगतील आमच्या अध्यक्ष पुढील कार्यक्रम. रामकृष्ण हरी. आणि ते सगळं सुव्यवस्थित सगळं नियोजन करून ठेवलं होतं आमच्या रामनाथ मोरे आणि आम्ही आल्यावर आमचं त्यांनी आदर तिथे केलं. परंतु या सगळ्या गडबडीत आम्ही विसरून गेलो त्यांचा आदर तिथे करायचं. सॉरी आमच्याकडे राहून गेलं. मी रामनाथ मोरेंना विनंती करतो ते अखिल खारवी समाज रत्नागिरीचे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी येऊन इथे आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय भगवानराव मोरे यांच्या हस्ते आदरणीय सुंदरभाऊ मुंगेकर यांच्या हस्ते आपला सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. व्यासपीठावरील मान्यवर अध्यक्ष भगवानजी लोकरे साहेब, आमचे प्रमोद हरियाण, इतर सर्व लब्धे साहेब, मुंगेकर साहेब, माऊली साहेब, हे आमचे मला सांभाळणारे पांचाळ बुवाने सांगितलं याला सांभाळून घे म्हणून.
ते आमचे असे गुरुतुल्य माऊली सावंत. तुम्ही बसले व्यासपीठात खाली बसलेले सर्व ग्रामस्थ, भजनी बुवा, विशेष करून काल आमची सिंधुदुर्गाची अशीच मीटिंग झाली, सभा होती. त्यावेळी सांगायला आनंद वाटतो, साधारणपणे 265 काय 70 बुवा लोक होते. इतर होते कलाकार ते वेगळे, पण नुसते बुवा 270 65 ते 70 होते. तो जिल्हा जरा भजनाचा वेगळा आहे, पण इथे पुरुष मंडळी जरी कमी असली तरी आमच्यापेक्षा महिला मंडळी जास्त आहे. आमच्याकडे 2च होती. इथे जवळजवळ 9-10 माऊली नमस्कार करतात तुम्हाला, त्यांचं हे अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आज निवड झालेले आमचे ह्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संतोषजी शिरसेकर, त्यांचंही अभिनंदन करतो, त्यांच्या वाटलेल्या शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आमचे एक शिष्य संजय जनार्दन सुर्वे हे यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यावर त्यांचंही अभिनंदन करतो आणि या मंडळाला तुमच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. सन्माननीय अध्यक्ष, त्याचप्रमाणे आदर्श जिल्हा भजन मंडळाचे अध्यक्ष, सन्माननीय येथील सर्व व्यासपीठावरील सन्मानित व्यक्ती, त्याचप्रमाणे आमचे दामोदर डोकरे, वासुदेव बुवा वाघे, आज या ठिकाणी आपण सर्वजण मुंबईवरून स्पेशल या ठिकाणी आलायत आमच्या जिल्ह्यातील कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी. विशेषतः सर्वांना समज देण्यासाठी आलात, मार्गदर्शन करण्यासाठी म्हणण्यापेक्षा सर्वांना समज देण्यासाठी आलात की आपण एकत्रित आल्यानंतर, आपण एका छताखाली आल्यानंतर आपण काय करू शकतो आणि ते नियोजन आपण कसं केलं पाहिजे. आतापर्यंत आदर्श जिल्हा भजन मंडळाच्या माध्यमातून आमचे वासुदेव वाघे साहेब सर्वांना एकत्र करून अशा पद्धतीने सर्व भजन मंडळी एकत्र करतायत हे आम्ही बघतो आहे. आज आमच्या गुरुतुल्य परमपूज्याने सांगितलं, महिला मंडळ जे या ठिकाणी दिसतंय ही आमच्या वाघे बुवांचीच पुण्याई आहे म्हणायला हरकत नाही. बरं, पुढचा राहिला विषय सगळ्यात महत्वाचा. अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाच्या वतीने माझ्यावर जिल्ह्याची धुरा दिलेली आहे आणि ही जिल्ह्याची धुरा तुमच्या सर्वांच्या विश्वासावर अवलंबून आहे. हा विश्वास माझ्यासाठी नाही, हा विश्वास मंडळासाठी तुम्ही द्यायचा आहे. आतापर्यंत सन्माननीय हरियाण बुवांनी जे जे काय सांगितलं ते तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. आपल्याला सर्वप्रथम ह्या मंडळात सामील व्हायचं आहे, ते सर्वांनी सामील व्हायला पाहिजे. आणि दुसरी परमपूज्याने खंत व्यक्त करून दाखवली आहे की एवढेच का, आपण सुद्धा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात किती कलाकार आहोत हे याच्या पुढच्या मीटिंगला नक्की दाखवायला पाहिजे आणि तुम्ही दाखवाल एवढी मला ख्याती गॅरंटी आहे. जेवढं योगदान देता येईल मी कुठेच नाही कमी पडणार आणि मी कुठल्याही बाबतीत एकदा एका ठिकाणी गेलो की त्या ठिकाणी मी एकनिष्ठ आहे, मला दुसरीकडे जाण्याची गरज वाटत नाही. डोकरे बुवा या आपल्या जिल्ह्यातले कदम बुवांचे जरी शिष्य असले तरी आम्ही त्यांचे पाईक आहोत, त्याच्यामुळे आम्ही त्यांना सुद्धा गुरुतुल्य मानूनच आम्ही पुढच्या कार्यक्रमाकडे जातो. त्याच्यामुळे मला सर्वांविषयी खात्री आहे, तुमच्याविषयी सर्वांविषयी विश्वास आहे की हा जो विषय आतापर्यंत आपण जिल्ह्याची धुरा माझ्याकडे दिली आहे त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करा एवढी मला खात्री आहे. महत्वाचा दुसरा एक मुद्दा केवळ हरियाण बुवांसाठी, आमच्या तालुक्यातून, जिल्ह्यातून नाही म्हणत, मला जेवढे तालुक्यातले माहिती आहेत तेवढे, त्यांनी मानधन योजनेचा प्रस्ताव केलेला आहे.
त्यातले इथे आता सुद्धा काही आहेत, पण त्याची पुढे दखलच घेतली नाहीये. जरा ते नावं सांगतील आपली किंवा ते बोलतील, त्यांना बोलावं असं वाटत असेल तर येऊन बोलतील ते, पण ह्या गोष्टीची कृपया दखल घ्यावी. आणि जाता जाता एकच सांगतो, हा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा मुद्दा आहे. अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाने जो आपल्यावर विश्वास दिलाय जिल्ह्याची धुरा सांभाळण्याचा, त्यासाठी पुनश्च एकदा सांगतो, तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं आणि सर्वांनी सहकार्य करावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले माझे सगळे गुरुतुल्य भजनी बुवा, त्यांच्या चरणाजवळ प्रथमचा नतमस्तक होतो. आताच आमच्या शिरसेकर बुवांनी सांगितलं की माझ्या परीने जे योगदान देता येईल ते 100% देणार. त्यांच्याच खांद्याला खांदा लावून मीही ग्वाही देतो की माझ्या जिल्ह्यासाठी जेवढे प्रामाणिकपणे प्रयत्न या भजन क्षेत्रामध्ये करता येतील तेवढे 100% करण्याचा प्रयत्न करेन. कुठं आमच्या लांजा तालुक्यामध्ये सुद्धा शिरसेकर बुवांनी सांगितलं त्याप्रमाणे मानधनाचे अर्ज जे दिलेले आहेत ते तिथं धूळ खात बसलेले आहेत. बरेच कलाकार आहेत. तुम्हाला ज्येष्ठ मंडळींना मी विनंती करू की त्यांच्याकडे जरा लक्ष द्या, ज्या काय अडीअडचणी आहेत. आता एक आमच्या भजनी बुवा आलेले आहेत बघा, शिपोशी 5 एसटीच्या गाड्या बदलल्या मी, 5 गाड्या बदलून इकडे आमच्या दळवी बुवा इथे आलेले आहेत. त्यांना 47,000च्या खालचा दाखला पाहिजे होता, तो त्यांना 57,000चा दाखला दिलेला. त्या कॅटेगरी बसू शकत नाही. त्याच्यासाठी सगळ्यांना विनंती करतो की त्यांना ते मानधनाचा प्रस्ताव मिळण्यासाठी, तो उत्पन्नाचा दाखला कमी करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आणि मला अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य रत्नागिरी जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी मी एक माझं सौभाग्य म्हणेन की गेल्या परवाच्या दिवशी मी एका गंभीर प्रसंगातून वाचवलोय. ती पुण्याई या हरिनामाची साहेब ही छाती डोकवणे या व्यासपीठावर सरतो आणि म्हणून त्या पुण्याईमुळे आज मी तुमच्या समोर उभा आहे. त्या मंडळाची प्रामाणिकपणे राहून आणि माझे सौभाग्य एक आहे, या तुमच्या निवडीमुळे माझी गुरुमावली विजय बुवा परब यांच्या कडेला बसण्याची तशी शिष्य म्हणून सध्या माझी योग्यता नाही, पण ती तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मिळाली. म्हणून सगळ्यांना विनंती करतो की या ज्येष्ठांसाठी सगळ्यांच्या एकदा जोरदार टाळ्या होतील. एवढे शब्द बोलतो, सगळ्यांच्या चरणाजवळ गेलो होतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि ते खरोखरच भूतपूर्व आहेत. सर्वांना सामावून घेणारे मनोमन स्वभाव, सर्वांना सामावून घेणारे आहेत. हे त्यांचं नक्कीच आपल्या पदात पूर्ण करते अशी मी कळी आभार मानतो आणि केली सांगतो. हॅलो, माझे नाव ऐश्वर्या उत्तरम कीर. माझं स्वतःचं लक्ष्मीकांत भजनी मंडळ आहे आणि रत्नागिरी आभार संचलित मंडळाची मी 5 वर्ष अध्यक्ष होते. आता कार्यवाह अध्यक्ष आहे. हा आजचा मेळावा अतिशय सुंदर झाला. लोकरे बुवा आणि या हितवर्धक मंडळाने छान मार्गदर्शन केलं. आमच्या महिलांसाठी हितवर्धक या शब्दामध्ये खूप काही आहे. आमचं हित घेण्यासाठी ही मंडळी आलेली आहेत. तर यांनी आपणही यांना सहाय्य करायला पाहिजे. महिलांसाठी काही योजना आहेत आणि आपण जर या मंडळाचे सदस्य झालो तर आपलंच हित आहे, तर राहायला पाहिजे सदस्य. छान मार्गदर्शन केलं सर्वांनी. त्यानंतर आपल्या ह्या लोकांनी जे काय मार्गदर्शन केलं ते आपल्या हिताचंच आहे. त्याच्यामध्ये त्यानंतर विम्याबद्दल माहिती दिली. आता आपल्याला माहिती आहे की जागोजागी ऍक्सिडेंट होत आहेत, काय काय होत आहे, तर विमा हे अतिशय महत्वाचं आहे. तर तोही आपण केलं पाहिजे.
आणि आता हे फॉर्म दिलंय की आपण फॉर्म भरून दिले पाहिजेत आणि जास्तीत जास्त सर्वांचा लाभ आपल्याला मिळणारच आहे, पण मंडळाला आपण जॉईन झालं पाहिजे. तसेच या मंडळाची वारी निघणार आहे मुंबईवरून, साताऱ्यावरून. तर ही सर्व मंडळी जात असताना आम्हालाही आनंदच होतोय. तर आम्हालाही असं वाटतं की जर माऊलीने आम्हाला तिथपर्यंत नेलं, पोहोचवलं, तर आम्ही या वारीमध्ये सहभागी होऊ आणि या वारीचा लाभ घेऊ. कारण माऊली आपल्या मागे असतेच, त्यामुळे कधी कुठे माऊली आपल्याला नेईल सांगता येत नाही. तर ह्या वारीमध्ये, एक दिवसाच्या वारीमध्ये आम्हालाही वाटतं की आम्ही सहभागी होऊ आणि आम्ही होण्याचा प्रयत्नच करू आणि सहभागी होऊ. आज अखिल भजन संप्रदाय मंडळ महाराष्ट्र राज्य रजिस्टर आज रत्नागिरी येथे भजनी मेळावा आयोजित केला होता आणि त्यातील वरिष्ठ सदस्य इथे होते. त्यांनी योग्य अध्यक्ष सचिव यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि बराच महिला आणि पुरुष कलाकार उपस्थित होते. त्याबद्दल एक रसिक कलाकार यांना त्याबद्दल काय वाटतं ते त्यांचा नमस्कार, मी सागर सत्यवान कनेरी. मी कोकण रत्न पुरस्कार बुवा श्री संतोष शिरसेकर यांचा शिष्य आहे. मी शक्यतो बुवांबरोबर कायम असतो. आमचं राजापूरला एक मोठं मंडळ आहे, राजापूरला भजनी मंडळाचं मंडळ आहे. त्या मंडळामध्ये मी एक स्वतः सदस्य, म्हणजे माझ्याकडे एक विभाग आहे जैतापूर ते पडवे म्हणून. तर मला जशी माहिती मिळाली की आज रत्नागिरीला मीटिंग आहे, तसं मी माझ्या गुरुमालेला कॉन्टॅक्ट केला. तर माझे गुरुजी बोलले आपण जाऊया म्हणून. मला इथे आल्यावर खूप बरं वाटलं की मी आता म्हणजे ह्या बाबतीत थोडं नवीन आहे म्हणजे या क्षेत्रात. तर आज माझ्या गुरुमालेना रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष प्रमुख करण्यात आलं. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी म्हणजे माझे गुरुमावले म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. पण मला पण माझी सुद्धा अशी एक इच्छा आहे की मला ह्या अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळात सहभागी व्हायचं आहे. त्याच्यानंतर जी 29 किंवा 28 तारखेला दिंडी आहे त्यामध्ये पण सुद्धा मला सहभागी व्हायचं आहे. जर तुम्हाला समजा ह्या मंडळामध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर माझे गुरुमावली संतोष शिरसेकर यांच्याकडे फॉर्म दिलेले आहेत. ते फॉर्म मध्ये तुम्ही फॉर्म भरून स्वतः माझ्या गुरुजीमालेकडे देऊ शकता. धन्यवाद. यांचे मार्गदर्शनाखाली इथं भजन मेळावा आयोजित केला होता आणि बरेच कलाकार, महिला कलाकार उपस्थित होते. त्याबद्दल त्यांना काय वाटलं ते आपल्या मनोगत. रामकृष्ण हरी. बुवा श्री अल्पेश गजानन पंडित. आज इथे खारवी समाज हितवर्धक आपला तिथे कार्यक्रम झाला आपला भजन मंडळाचा. तर तिथे आपला भजन कसं काय म्हणजे काय पुढे व कशी परिस्थिती, तसेच तिथं आत्ताच मेळावा झाला आणि आम्हाला पण आता यंग जनरेशनला आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन झालेलं आहे आणि यापुढे पण आम्ही त्यांना साथ देऊ. ज्येष्ठ श्रेष्ठ आता इथे कलाकार गुरुतुल्य लोकरे बुवा, संतोषजी शिरसेकर, हरियाण बुवा, मुणगेकर बुवा, पकवाज वादक माऊली सावंत यांनी पण अप्रतिम आम्हाला मार्गदर्शन दिलंय. तसंच आम्ही पुढे हे चालवण्याचा प्रयत्न करू आणि आमचे गुरु माऊली संतोष शिरसेकर यांना आता रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्षपद निवड झाले त्याबद्दल खूप अभिमान वाटतो. त्यांना पण आम्ही अप्रतिम साथ चांगल्या प्रकारे साथ करू. आता 29 तारीख येते 29 तारीख पलटण ते वारी आहे आपली. तर तिथे यंग जनरेशननी तिथे यावं आणि आपल्या वारीमध्ये सहभागी व्हावं. तेवढं बोलून मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.